केलाय गोलंदाज श्रवण राईट मोर द विकेट नेपाला गणपती बाप्पा. किती आपण पाहिला लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न राहिला होता. पंचांच्या माध्यमातून इशारा मात्र आलाय की वाईट अतिरिक्त धाव मात्र मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली तर मात्र पहिली धाव फलकावरती लगावली जाते अतिरिक्त स्वरूपामध्ये. खऱ्या अर्थाने मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं ना आपण ज्या 4 मॅच पाहिल्या त्याच्यामध्ये धावा येत नव्हत्या. मात्र या दुसरी सेमीफायनलची मॅच पाहिली ना त्याच्यामध्ये तब्बल आपल्याला धावा पाहायला मिळाल्या त्या म्हणजे 43 धावा पाहायला मिळाल्या होत्या. मात्र या मॅचमध्ये या 2 षटकांच्या अंतिम मॅचमध्ये किती धावा होणार आहेत. हो या ठिकाणी पहा काय घडलंय. हातामधून या ठिकाणी बॅट सुटलं गेलं. खऱ्या अर्थाने आणि खऱ्या अर्थाने पाहिलं हातामधून जर पाहिलं पहिलं प्रेम जसं सुटतं तसं बॅट सुटले का. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं अगदी आपण गर्लफ्रेंडपेक्षा तुषार सर जास्त बॅटवरती प्रेम करत असतो. जरी हातातून सुटले तरी देखील पहा त्या ठिकाणी त्या बॅटला जवळ घेतलं त्यांनी. चला जास्त जवळ येऊ नका प्लीज कारण आपल्याकडे वेळ नक्कीच खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पहा की हा खेळ जो मातीमध्ये आपण खेळतो आणि खऱ्या अर्थाने ज्या खेळपट्टीवर देखील आपण विश्वास ठेवला पाहिजे मैदानावर देखील आपण विश्वास ठेवायला पाहिजे. मात्र पहिला चेंडू अवांतर आला अतिरिक्त धाव आली नंतर दुसरा चेंडू मात्र आपण पाहिला तर डॉट आलाय. अगदी दोन्ही संघ या ठिकाणी पहा जगदोजयत करतायत. मत सोच की तेरा सपना कभी पूरा नहीं होता और हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता. तुम्ही हिम्मत करा ध्येय खऱ्या अर्थाने या ठिकाणी जिद्द मेहनत चिकाटी करा आणि खऱ्या अर्थाने जे तुम्ही स्वप्न पाहिलं त्या चषकावरती नाव कोणाची अंतिम लढत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाचं स्वप्न असतं. हो या ठिकाणी पहा नाही लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती कंट्रोल. खऱ्या अर्थाने होतो फलंदाजाला आमंत्रण. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4. एकूण आपण पाहिल्या धावा मात्र या ठिकाणी मिळत आहेत त्या म्हणजे 5. नक्कीच मगाशी काय झालं पहा या ठिकाणी मगाशी हातातून बॅट सुटली आणि आता मात्र हातातून चेंडू सुटलं. हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिला चेंडू पळीचा खेळ आहे. बॅट म्हटली मी सुटलो तू काय माझ्या हातातून सुटणार नाही. तो देखील सुटला गेला. 5 धावा मिळाल्या गेल्या आणि या धावा मात्र ज्या अतिरिक्त जातात ना त्या धावा रोखायला लागतील कारण संध्याकाळ 17च्या धावा दमवताना दमछाक देखील होणार आहे. थोडं स्कोर पाहिलं धपळकावरती तर मात्र एक चेंडू आता मात्र झालं. पहिला चेंडू वाईट नंतर निर्धाव आणि दुसरा चेंडू मात्र नो आला म्हणजे 5 धावा मिळाल्या. थोडं स्कोर पाहिलं 6 धावा धपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त घाई करायची आहे आपण विनंती करतोय. पुन्हा एकदा गुंजी ट्रॅकवर सज्ज राहिला गोलंदाज एकदा जगदोजहद या ठिकाणी चालू आहे. अगदी संघ मालकांनी देखील देवाचा धावा घेतला असेल की मला ह्या मॅच मध्ये जिंकायचा आहे. ओहो विकास संघाचा केला या ठिकाणी विकासाने षटकार आलाय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न राहिलाय. कोण म्हणते धावा होत नाही संध्याकाळच्या सत्रामध्ये. अरे धावा करणारा पाहिजे. तुमच्याकडे हिम्मत पाहिजे जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे. मेहनतीवरती विश्वास ठेवा. धावा येतील आणि धावा यायला लागल्यात. या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर धावसंख्या धावपळकावर पाहिल्या 2 चेंडू 12 धावा धावपळकावरती. गजाननजी खेडेकर देखील या ठिकाणी मॅचचा आस्वाद घेत आहेत. अगदी आपण पाहिलं दुपारच्या सत्रापासून आपल्या सहकार्याला या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित राहिलेत. अगदी संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. 5 गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ पुन्हा एकदा गुंजी ट्रॅकवर आपण पाहिला सज्ज राहिला श्रवण दारवे. हो क्या बात आहे कडक मात्र तेवढा झेल पकडलाय कडक. काय घडलंय त्या ठिकाणी पहा आपण नक्कीच त्या ठिकाणी अजूनही निर्णय थांबलाय. चला जे स्वयंसेवक असं आपण निर्णय द्यायचा त्या ठिकाणी काय घडलंय काय नाही झेल पकडलंय. तर मी विनंती करतोय जीटी स्पोर्टला की प्लीज आपण आपला 3रा डोला ओपन करायचा आहे जो चालूच आहे. मात्र आमच्यापर्यंत निर्णय आपण पोहोचवायचा आहे. निर्णय थांबलाय. दूध का दूध और पाणी का पाणी. चला विनंती करतो कोणी जवळ यायचं नाही प्लीज. निखिल दादा आलेत बघा तुम्हाला बाजूला काढतील देऊन आता.
निर्णय आलाय, तिसरा डोळा उघडला या ठिकाणी युट्यूबचा. फलंदाज मात्र या ठिकाणी झेल बाद केलाय. काय फटका लगावला होता, अगदी नजाकत आणि या ठिकाणी सौंदर्य फटका पाहायला मिळाला, मात्र झेल देखील पकडला गेला. क्षेत्ररक्षक पाहिलं ना, अति चांगला दर्जा क्षेत्ररक्षक ठिकाणी पाहायला मिळाला. प्रितेश आहे, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये होता. अप्रतिम दर्जाचा झेल, त्याला माहिती होता हा झेल किती आपल्या संघासाठी महत्वाचा आहे. आणि खेळ देखील या ठिकाणी समाप्त केलाय फलंदाज विकास खेडेकरचा. धावसंख्या धावपळकावरती जर पाहिल्या तर मात्र आता आपण पाहतो 1 बाद 12 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. आज मात्र जे संघ हरलेत, 3 चेंडू झाले, ते संघ हरलेत ना, त्यांनी खचून जाऊ नका. पुन्हा 365 दिवस वाट पहा, प्रॅक्टिस सराव करा आणि पुन्हा नव्याने स्पर्धेला, या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त प्रतिसाद द्या. आउट आहे ते दिसतोय आपल्याला, पहा आकाश कदम आणि नितेश दारवे. चला आपण प्लीज बघा तिथे. लाईव्हला देखील ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. त्या ठिकाणी लाईव्हला सोडलेला आहे, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. पहा, कोणावरती अन्याय नाही होणार मित्रांनो, कोणावरती अन्याय आम्ही करणार नाही आणि होणार देखील नाही. तर नक्कीच या ठिकाणी निर्णय आलेला आहे. परत आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून की हा फलंदाज मात्र बाद आहे, झेल पकडला गेलाय. सहकार्य करायचं, कारण तुम्हा आम्हा सर्वांची ही स्पर्धा आहे, सर्वांचं कोणावरती अन्याय होणार नाही. स्कोअर पाहिलं तर 12 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला फलंदाज मात्र बाद झाला. या षटकात 3 चेंडू झालेत, अजून 3 चेंडू शिल्लक राहिलेत. अगदी पहा, अगदी संध्याकाळचं सत्र आहे, सूर्यदेव आपल्यापासून रजा घेऊन गेले. त्याला फास्ट करायचं आहे. श्रवण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज राहिलाय. फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र आपण पाहिलं ज्याने आज अक्षरशः गोलंदाजीमध्ये धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. अक्षरशः फलंदाजांना ज्याने आपल्या फिरकीच्या आणि गोलंदाजीवरती अगदी नाचवलेत, तो फलंदाजासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गणेश माळी संघासाठी ठरलाय वाली. मात्र या ठिकाणी पहा, अगदी पॉइंट शॉट क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट केला होता, खेळला होता. 1 धाव मात्र मिळणार आहे, एकच व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. 4 चेंडू 13 धावा धावपळकावरती 1 फलंदाज मात्र बाद झालाय. आपण पाहिलं तर चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी 5 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे 5 गावांनी या ठिकाणी जर आपण पाहिलं या ठिकाणी 5 गावच्या माध्यमातून ही प्रीमियर लीगचं आयोजन केले गेले. काशीद असेल, सर्वे, चिकणी, दांडी आणि बार्शीव या गावाने एकत्र येऊन या ठिकाणी हे खेळ आपण खेळलेला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी कॅश प्राइज देखील आले आहे. संचित खोपकरसाठी पहा, संकेतकडनं
अनिकेत महाडिक यांच्याकडे कॅश प्राइज आलंय षटकारासाठी. एक षटकार जरी लगावला तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. संकेत खोपकर आपल्यासाठी अनिकेत खोपकर यांच्या अनिकेत महाडिक यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालाय 500 रुपयाचं. चला वेळ घेऊ नका मित्रांनो, तुम्हालाच धावा चेसिंग करताना वेळ होणार आहे याचं देखील आपण भान राखायचं आहे. अजूनही पहिला षटक संपलंय नाही. एक लांबलचक षटक नक्कीच पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजीचा आपण पाहिलं तर सुरुवातीला थोडे चाचपडत असताना मात्र कमबॅक केलंय. या मोठ्या फलंदाजाला मात्र बाद केलं गेलं. ऑफ क्षेत्रात क्षेत्ररक्षण पाहिलं, गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट पॉईंटमध्ये, त्यानंतर आपण कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पाहिला तर एक मात्र सिली मिड ऑफमध्ये आणि एक मात्र वाईडिश लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. हो पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला, दांडी उडवली गेली, फलंदाजाला पाडलेली भूल, खऱ्या अर्थाने दांडी झाले गोल. संचित खोपकर मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळ क्रिकेटचा आहे आणि खऱ्या अर्थाने नाद मात्र या पाचगाव प्रीमियर लीगचा आपल्याला पाहायला मिळतोय. चला आणखीन एक फलंदाज पाठवायचा आहे आपण. जास्त वेळ विलंब घेऊ नका कारण आता पहा भरपूर अंधार पडत चाललाय, म्हणजे कॅमेऱ्यामधून देखील हे काही क्षणचित्र आपल्याला टिपता येणार नाही याचं आपण सर्वांना विनंती करतोय की प्लीज आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. अगदी संचित खोपकर देखील बाद झालाय. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत संकेत आलाय, मिलिंद आला हा फलंदाज. श्रवण दारवे पुन्हा एकदा गोलच्या ट्रॅकवर सज्ज राहिला, राईट मोडतो विकेटनी. पुढील चेंडू हो अगदी आपटलेला चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा पटका ऑफ क्षेत्रामध्ये खेळला झाला. क्षेत्ररक्षक फेकी करणार तदोल मात्र चितेच्या सप्लाईने पहा 2 धावा पूर्ण केले गेले. गणेश माळी काय आज खेळ करतोय आपल्या संघासाठी. षटक क्रमांक पहिलं संपलं, मात्र पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर धावा पाहिल्या धावपळकावरती 15 धावा. पहिला चेंडू मात्र आपण पाहिला वाईड, नंतर डॉट, नंतर नो आला 5 धावा, त्याचा षटकार विकेट आला, सिंगल विकेट आणि 2 धावा आल्यात, म्हणजे 15 धावा आपण धावपळते. पहिला षटक क्रमांक पहिलं संपलंय. दुसरं षटक घेऊन येते कोण तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये ज्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये लढतीमध्ये आपण पाहिलं ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. चांगली बहरदार खेळी पाहिला, अष्टपैलू खेळ पाहिला. अगदी 6 चेंडू 11 धावा देखील डिफेन्स केल्या गेल्या. निखिल दारवेसारख्या फलंदाजाला त्यांनी शांत ठेवलं, तंबूच्या आश्रयाला देखील पाठवलं होतं. तर चला आपण मॅचला पुन्हा सुरुवात करा. फास्ट करायचं आहे. राईट आर्म राऊंड मारा करण्यासाठी सज्ज राहिलाय. अगदी आपण पाहिलं लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉटमध्ये. पहिला चेंडू गणेश माळीचा अगदी हाय अँड हँडसम चेंडू मात्र मिड ऑन क्षेत्राच्या बाहेर, क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार षटकार आलाय. एक तेरी एक मेरी क्रिकेटच्या खेळाची किम्यास आहे मात्र भारी काय खेळ चाललाय. कधी आपण पाहिला तर बार्शी संघाच्या बाजूने जात असताना तर कधी आपण खेडेकर 11 चिकडी संघाच्या बाजूने जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र 6 ने पुढे सरकत असताना तब्बल 6 धाव्याने धावसंख्या आपण पाहिल्या तर पुढे सरकत 21 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. हो ब्लॉक होल बद्दल चेंडू माझ्याकडे खऱ्या अर्थाने ब्रह्मास्त्र वापरलास, मात्र माझ्याकडे त्याला शस्त्र आहे. खऱ्या अर्थाने अलीकडे उडवण्याचा प्रयत्न देखील राहिला होता. तद्भर मात्र स्वतःच्या गोलंदाजीवरती त्या चेंडूला अडवलं गेल्याचा फलोत्तरमध्ये सुशांतनं. मात्र गणेश माळीला थोडं या ठिकाणी शांत ठेवलं गेलं. धावसंख्या जर पाहिलं 21 राहिलेत, अजूनही 4 चेंडू येणे बाकी आहे. मात्र चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज राहिले. गोलंदाज शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी. अगदी चांगलं प्रत्यक्ष त्या ठिकाणी गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळतोय सुशांत खेडेकरच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये आपण आता पाहिलं तर एक षटकार आलाय. अजून 3 चेंडू मात्र शिल्लक राहिलेत. 21 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू आज मात्र या ठिकाणी पहा सुशांत खेडेकर काय गोलंदाजी करतो. दुसऱ्या धावेला पलटले गेले, फेकी केले तर दुवर मात्र या ठिकाणी पहा 2 धावा मात्र धावपळकावरती लगावल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 4 चेंडू 23 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला दुपारच्या सत्रामध्ये धावा यायला पाहिजे, धावा आल्या नव्हत्या. मात्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिल्या तर धावा यायला लागल्या सुद्धा. या षटकातील आपण पाहिलं तर अजूनही तर 2 चेंडू शिल्लक राहिले. सुशांत पुन्हा एकदा गोलच्या ट्रॅकवर सज्ज राहिलाय. 5वा चेंडू राईट हिट चेंडू होता, त्याला मात्र या ठिकाणी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला. मिड ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाले. चेंडू क्षेत्ररक्षक आहे, फेकी करणार तर दुवर मात्र या ठिकाणी पहा चित्याच्या सपळाईनं आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिला धावा 2 कंप्लीट गेल्या. 25 धावा जरी मोठ्या धावा येत नसल्याने फटके तरी सिंगल डबल देखील घेऊया. संघाचं हित जाणलं जाते या ठिकाणी गणेश माळीच्या माध्यमातून. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र धावपळकावरती 25 धावा. शेवटचा चेंडू या पूर्वार्धामधील या
अंतिम मॅचच्या पूर्वार्धामधील शेवटचा हा चेंडू आहे. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेमध्ये राहिलाय. लोमॅस लँडमध्ये निर्धास्तने चेंडू पडलाय. 2 धावा गेल्या या ठिकाणी कंप्लीट केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झालाय. धावसंख्या पहिली धाव पळकावती, तर मात्र 2 षटकाचा खेळ संपलाय. 14च्या सरासरी धावा जमा कराव्या लागतील. 27 धावा राहिल्यात. मात्र स्पर्धेचा नियम आहे की तुम्हाला या ठिकाणी 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावांची गरज. चला स्पीडअप करायचं आहे. प्रसाद आपले देखील फलंदाज घेऊन आपण मैदानात दाखल व्हायचं, कारण आपल्याला या धावांचा पाठलाग करायचा. अगदी अंधुक प्रकाशामध्ये या ठिकाणी आपल्याला हे सामने खेळवायला लागतात. कारण त्याने ही चुकी कोणाची असेल तर आपला सर्व खेळाडूंची, कारण आपण 9:30चा टायमिंग दिला होता. त्या टायमिंगच्या अभावी आमचं यूट्यूबर आले होते, टेक्निशियन सर्व टीम आली, त्यानंतर कॉमेंटेटर देखील हजर राहिले होते, ऑफिशियल पंच देखील हजर राहिले होते. फक्त आम्ही थांबलो होतो ते तुमच्यावरती, खेळाडूंवरती. खेळाडू मात्र आपण लवकर पोहोचला नाहीत. मात्र या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला विकास खेडेकर आपणास देखील विनंती करतोय की आपण आता वेळेचा मोल जपा, कारण समोरच्या संघाला देखील त्या धावांचा पाठलाग करायचा आहे. धावा जर पहिल्या धावपळकावरती 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. गणेश माळी पुन्हा एकदा गोलच्या ट्रॅकवर असणार यात कोणती शंका नाही, कारण आज संघासाठी आपण पाहिलं, ज्या चिकणी संघासाठी खेडेकर 11 चिकणी संघासाठी वाली कोण ठरलाय तर गणेश माळी, ज्याने आज या 5व्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून इतिहास रचला गेला, ज्याच्या माध्यमातून लगातार 2 मॅचमध्ये 2 हॅट्रिक ज्याने प्राप्त केल्या गेल्या. आणि खऱ्या अर्थाने आपला एक्स्ट्रा फलंदाज देखील पाठवायचा आहे. प्रसाद काते आपणास विनंती करतोय आपला पुढील फलंदाज देखील घेऊन जायचं आहे, कारण वेळ फार कमी आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं या ठिकाणी ऑन क्षेत्रामध्ये लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट, डीप मिड ऑन, लॉंग ऑन, वाईडिश ऑनमध्ये क्षेत्र आपण पाहायला मिळतो. त्यानंतर पाहिलं शॉर्ट गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हर पॉईंटमध्ये. त्यानंतर आपण पाहिलं तर मात्र आपण पाहिलं या ठिकाणी डीप कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चला वेळ घेऊ नका. प्रसाद काते आपण पाहिला ऑन द स्ट्राईकला पाहायला मिळतोय, मात्र समोरचा फलंदाज गोलंदाज पाहिला तर मात्र गणेश माळीला आपण पाहतोय या ठिकाणी. आज मात्र आणि कालचा दिवस देखील या फलंदाजीसाठी चांगला लाभदायक ठरलाय. पहा क्षेत्ररक्षक किती तैनात ठेवले पाहायला गेले ना. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्डमॅनमध्ये, कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. गणेश माळी आपल्या पहिल्या षटकाला सुरुवात करतील. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज राहिले ते राईट ओव्हर द विकेटनी. कोणाचा या ठिकाणी गोड होणार, कोणाचा खऱ्या अर्थाने आपण शेवट कशा पद्धतीने होणार आहे. पहिला चेंडू ऑन द फायर प्रसाद कातेच्या बॅट मधून आलाय. उतुंग असा बाहुबली षटकार. सुरुवात केली. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 धावा तर पहिल्या चेंडूवरती आलेल्या आपण पाहिल्या, म्हणजे अजूनही 11 चेंडू आहेत. 11 चेंडूमध्ये 22 धावांचा पल्ला गाठायचा आहे. मात्र गोलंदाजाकडे क्षमता आहे, कारण या गोलंदाजाने आज अक्षरशः प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी थांबवलेलं आहे. मात्र प्रसाद काते त्यातील खेळाडू पाहायला मिळत नाही. पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण केलंय. पुन्हा एकदा पहा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. मात्र सुशांतने या ठिकाणी शांत समय खेळ करताना पाहायला मिळाला. अगदी थांबवलं गेलं. खऱ्या अर्थाने पाहिलं तर प्रसाद कातेला 7 धावा तर धावपळकावरती लगावल्या गेल्या. 2 चेंडू आपण पाहिले आणि मात्र आता 10 चेंडू शिल्लक असणार आहे. 10 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 21 धावांची गरज असणार आहे. सामना खूप महत्त्वाचा आहे. कोण ठरणार हिरो आणि खऱ्या अर्थाने कोण ठरणार या अंतिम मॅचचा उपविजेता ती जगदोजय चालू आहे. एका बाजूला जर पाहिलं संघमालक आहेत बार्शी संघाचे सौरभ माडिक आणि एका बाजूला पाहिलं अमेजी खेडेकर यांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. जे संघ मालक आहेत कारण जर पाहिलं तर एका बाजूला प्रसाद काते आणि त्याच्या विरोधामध्ये विकास खेडेकर. बाजूला फास्ट घ्यायचा आहे. गणेश माळी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर फुटवर्कचा वापर केला. अगदी आपण पदातालिका पाहिलं तर मात्र या ठिकाणी अगदी पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊनचा राहिला. 8 धावा राहिला धावपळकावरती. षटकार आल्यानंतर देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. गोलंदाजाचा बोलेबाला मात्र पाहायला मिळतोय. अगदी आयुष्यात सर्व हरलात ना तरी चालेल, पण हिम्मत कधीच हरू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते.
खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नार्थी पराकाष्ठ करताना आपण पाहिलेत. मग तो खेळ असू द्या की आपल्या आयुष्यातील कोणताही भाग असू द्या, हे खरे आता प्रयत्न करावेच लागतात. मात्र या ठिकाणी अतिरिक्त धाव मात्र त्या शरीरापासून जास्त चेंडूला दूर ठेवला. वाईटचा इशारा येतो. धावसंख्या वाईटने पुढे सरकत असताना 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं 9 मध्ये 19 धावांची गरज असणार आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नो लुक स्टाईलने चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक घेतलेला झेल संपलाय. मात्र या ठिकाणी फलंदाजाचा खेळ शर्तीचे प्रयत्न चालू होते. या ठिकाणी पहा अगदी बाजी पलटायला वेळ लागत नाही. खेळ देखील पलटायला सुरुवात झाली. सुरुवात चांगली केली होती खऱ्या अर्थाने प्रसाद काथेने षटकाराने. मात्र झेल पकडला गेला डीप मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला होता आणि खऱ्या अर्थाने हवेच्या विरोधामध्ये फटका लगावला होता. प्रवाहाच्या विरुद्ध या ठिकाणी खेळ करत असताना मात्र पहिला धक्का मिळाला. तंबूच्या आसराला फलंदाज मात्र परतलाय. धावसंख्या तर पाहिली तर मात्र 9 धावा धावफलकावरती. 4 चेंडू झालेत. ओ हो चाबुक शॉट. चेंडू हवेत राहिलाय. हा पुन्हा एकदा ठिकाणी पहा काय घडतंय काय बिघडतंय. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी आहेत रमेश. मात्र काय सेल पकडला गेलाय. अगदी आपण पाहिलं तर मजबूत दयष्टी आहे तरी आपण चांगलं संघाचं मात्र हित जाणलं गेलं आणि या ठिकाणी झेल पकडलं गेलं. 2 फलंदाज मात्र बाद झालेत. 19 धावांची अजूनही नित्यांत गरज आहे. काय घडणार काय घडणार. फलंदाज सौरभ हिमतीने हारा पण हिम्मत हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याचे हिम्मत ठेवतो. डॉट चेंडू आलाय. हा तिसरी हॅट्रिक देखील होती मात्र नशिबाने साथ दिली नाही. कारण खऱ्या अर्थाने झेल आता तो निसटला गेला. क्या बात है. आज मात्र चर्चा फक्त कोणाची असेल माहितीये का या स्पर्धेमध्ये. गणेश माळी 6 चेंडू 19 म्हणजे 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावा. अगदी सुंदर पद्धतीने मॅच पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहा अगदी पहा असं देखील म्हटलं जातं दौलत तो विरासत में मिलती है. दौलत तो विरासत में मिलती है लेकिन पहचान अपने दम पर बनानी पड़ती है. खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्ट्राईकला आपण पाहिले सुशांत खेडेकर आहेत. आज मात्र या ठिकाणी त्यांची एक वेगळी ओळख एक वेगळी छाप तुम्हाला या ठिकाणी उमटावी लागेल. इतिहासाची या ठिकाणी पुनरावृत्ती करावी लागेल. क्षमता आहे त्याच्याकडे. 6 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी. पुढे सरसलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय मात्र चेंडू 1 बाउंस सीमा पार येतोय चौकार. 13 धावा धावफलकावरती. आता मात्र चेंडू शिल्लक राहणार आहेत 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावा जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अगदी चांगली फलंदाजी करतोय. खरं आता सूर्य बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. त्याचप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे ना तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही आणि धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. धाडस केलं मानस केलं षटकार आलाय. 2 चेंडू मध्ये 10 धावा वसूल केल्या गेल्या. 9 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू 9 धावांची गरज. मी आहे ना भावा कशाला करतोय आता राडा. आणि खऱ्या अर्थाने सुशांतने या ठिकाणी चांगली सुरुवात केली. 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये धावा जमा करायच्या आहेत. 9 धावा. चला आपल्यालाच वेळ होईल. 4 चेंडू शिल्लक राहिलेत. 9 धावा करायच्या आहेत. कुणाचा प्रश्न असेल तर फक्त 2 फटके. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राहिलाय. पुढे सरसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिलाय. चेंडूचा या ठिकाणी पाठलाग चालू आहे. सिंगल कंप्लीट. दुहेरीला पलटले गेले. दुसरी देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. शर्तीचे प्रयत्न चालू राहिलेत.
21 धावा धावफलकावरती 3 मध्ये धावा करायच्या आहेत. 3 चेंडू 7 धावा. खऱ्या अर्थाने 2 वर्ष वाट पाहिली या चषकाची अंतिम विजेता ठरण्याची वेळ आली दोन्ही संघांकडे. 3 चेंडू शिल्लक राहिलेत. 7 धाव्यांची गरज आहे. कोण विजेता कोण उपविजेता ठरणार, कोणता संघ मालक आपल्या घरी चषक घेऊन जाणार. हो डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न, अगदी पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला होता. स्वतःवरती विश्वास दाखवलाय फलंदाजाने. अगदी पहा कोणती धाव मात्र घेतली नाही. विश्वास असावा प्रत्येकाकडे, परंतु अतिही आत्मविश्वास नसावा. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलेला सुशांत मंत्रमुग्ध केले. काय खेळ राहिलाय, अगदी या सामन्याचं चित्र बदलवलं गेलंय. 2 चेंडू 7 धाव्यांची गरज. 7 धावा 2 चेंडू. होणार का देणार का, संघर्ष चालू आहे. पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मानस केलाय, धाडस केलाय. 2 धावा आल्यात. खऱ्या अर्थाने जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही, परंतु संघर्ष करणाऱ्याला जीवनामध्ये खूप महत्व आहे. 5 धाव्यांची गरज. 1 चेंडू 5 धावा. निदान ट्रॉफी भारत विरुद्ध बांगलादेश. खऱ्या अर्थाने दिनेश कार्तिकने लगावलेला तो कव्हर रिजन मध्ये उत्तुंग असा षटकार. त्या फटकाची पुनरावृत्ती होणार का, वेल फिनिशरची भूमिका बजावणार का. खऱ्या अर्थाने आपण क्रिकेट जगतामध्ये पाहिलं, क्रिकेटचा डॉन पाहिला सर डॉट ब्रॅडन यांना, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटचा गॉड पाहिला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेटचा वेल फिनिशर पाहिला महेंद्रसिंग धोनी, क्रिकेटचा चेसिंग मास्टर पाहिला विराट कोहली. मात्र या मॅच मध्ये वेल फिनिशरची भूमिका, चेसिंग मास्टरची भूमिका कोण बजावणार. शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावा. 5 धावा 1 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार. हो हो, कहाणी में ट्विस्ट. काय होतोय पहा. मात्र नशीब देखील पाहायला मिळतोय, कारण चेंडू पडल्यानंतर लेग स्लिपच्या क्षेत्राने चेंडू अडवला. अजूनही सामना संपलेला नाही, कारण आम्ही दोन्ही संघ जिंकलेले नाहीत. 1 चेंडू 4 धाव्यांची हा गरज आहे. 1 चेंडू 4 धावा. प्री हिटची संधी आहे फलंदाजाकडे. काय घडणार, सॉरी वाईटच्या ठिकाणी हा चेंडू आहे. 1 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू 4 धावा. मोठा फटका. वेल फिनिशरची भूमिका. किंग ऑफ बसिंग फलंदाज सुशांत खेडेकर. वेल फिनिशरची भूमिका.